मध्येच हाणामारी करून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला गालबोट लावलेला गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिफारस करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणाची नोंद मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून करण्यात आली आहे। विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू झाली आणि आता अहवाल पूर्ण झाला असून तो सभागृहात सादर केला जाणार असल्याचं समजतंय। तर या संदर्भामध्ये गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। मुंबईमध्ये विधान भवनामध्ये जो विषय मागच्या अधिवेशनामध्ये झाला होता त्या संदर्भामध्ये हक्कभंग समितीकडे हा विषय दिला होता। आज आपल्या सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कळतंय की हक्कभंग समितीने आज अहवाल माननीय अध्यक्ष महोदय यांच्याकडे सुपूर्द केला आहे। कायदेमंडळ सर्वोच्च आहे। कायदेमंडळाचा सन्मान राखणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे। जो काही निर्णय विधिमंडळातून दिला जाईल त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन करू।